मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी अमराठी हा वादाचा मुद्दा दिवसागणिक पेटताना दिसतोय. काल मुंबऱ्यामध्ये एका तरुणाला याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान मोडून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही. म्हणून नुसतं बोलून चालणार नाही. ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात, ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात, त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे. नाही, पण जी घटना घडली, एका फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितल्यामुळे एका तरुणाला कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा आणि बघा, त्याचं पद्धत चुकली पद्धत चुकत असेल, पण भावना लक्षात घ्या. या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशला जातो, आम्ही हिंदीतच बोलतो. दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो. बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो. हे बरोबर आहे. पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे.